13 एप्रिलला होणार सूर्यसंक्रमण या 5 राशीसाठी निर्माण होणार अनेक धोके। 1 महिना सावध रहा। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये। ग्रहांचा राजा सूर्यदेव 13 एप्रिल रोजी रात्री 9:15 आपली राशी बदलणार आहे। सूर्य मेष राशीत असल्यामुळे 5 राशीच्या लोकांवर अनेक प्रकारच्या समस्या येणार। ग्रहांचा राजा सूर्यदेव 13 एप्रिल रोजी रात्री 9:15 आपली राशी बदलणार आहे। ते मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करतील। सूर्यदेव 1 महिना मेष राशीत राहतील। त्यानंतर ते 14 मे रोजी संध्याकाळी 6:04 वृषभ राशीत प्रवेश करतील। सूर्य मेष राशीत असल्यामुळे 5 राशीच्या लोकांना अनेक प्रकारच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो। त्यांच्यावर संकटाचे ढग दाटून येऊ शकतात। आरोग्य आणि धनाचे नुकसान होऊ शकते। मेष राशीतील सूर्यभ्रमणामुळे कोणत्या 5 राशींनी सावध राहावे? सूर्यसंक्रमण 2024 या 5 राशीसाठी वाजणार धोक्याची घंटा। मेष राशी, सूर्य तुमच्या राशीत भ्रमण करेल, त्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो। वाद वाढू शकतात आणि प्रकृती बिघडण्याची भीती आहे। या काळात तुमच्या विरोधात केस होऊ शकते किंवा तुम्हाला बाहेरील एखादे जुने प्रकरण मिटवावे लागू शकते। तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमचे काम बिघडेल। सिंह राशी, सूर्याच्या राशीतील बदलामुळे तुमच्या जीवनात अनेक गोड आणि आंबट अनुभव येऊ शकतात। तुमच्या वडिलांच्या आणि आईच्या आरोग्याची काळजी घ्या। ते आजारी पडू शकतात किंवा तुमची प्रकृती बिघडू शकते। नोकरदार लोकांना कार्यालयात विरोध किंवा कटकारस्थानाला बळी पडावे लागू शकते। या 1 महिन्यात असे कोणतेही काम करू नका ज्यामुळे तुमच्या मानसन्मानाला हानी पोहोचेल। कन्या राशी, सूर्याचे भ्रमण तुमच्या कौटुंबिक जीवनात अशांतता आणू शकते। घरातील वादामुळे तुम्ही तणावग्रस्त होऊ शकता। मानसिक अस्वस्थतेने तुम्ही त्रस्त होऊ शकता। तुम्ही योगा आणि ध्यान केले तर चांगले होईल। लग्नाचा विचार करणाऱ्यांना अजून वाट पाहावी लागेल। धनु राशी, सूर्याच्या राशीतील बदलाचा तुमच्या जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो। प्रवासादरम्यान तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, कारण तुमच्यासोबत काही अनुचित घटना घडू शकते। या काळात तुम्हाला काही वाईट बातमी मिळू शकते। तुमचे कौटुंबिक जीवन देखील तणावपूर्ण बनू शकते आणि तुमच्या जोडीदाराशी किंवा कुटुंबातील इतर सदस्याशी वाद होऊ शकतात। तुम्हाला भावनिकदृष्ट्या खूप कमकुवत वाटू शकते। कुंभ राशी, सूर्याचे भ्रमण तुमच्या डोळ्यावर परिणाम करू शकते। आरोग्याची काळजी घ्या आणि उन्हात सावध राहा। तुम्ही आजारी पडल्यास किंवा आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका, कारण ते तुमच्यासाठी हानिकारक असू शकते। कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक सक्रिय राहतील आणि तुमचा अपमान होऊ शकतो। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।